पांडुरंग ना. आजचा विषय जो आहे अगदी सोपा आहे, कारण हा बोलण्यापेक्षा आकृतीचा विषय आहे. अवयवदान हा विषय जो आहे याच्यामध्ये फक्त काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे, म्हणून आजचा आपण 10 मिनिटांमध्ये, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण थोडी माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये आपण काही काही शब्द ऐकतो. बऱ्याच ठिकाणी आपण अन्नदान ऐकतो, बरोबर. त्या ठिकाणी आपण रक्तदान शब्द ऐकतो, त्या ठिकाणी आपण कन्यादान शब्द ऐकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे दान असतात आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला महत्त्व खूप आहे. तिथे आपल्याला या जन्मी तर त्याचं पुण्य लाभतंच, पण येणाऱ्या कित्येक जन्मामध्ये पण त्याचा आपल्याला तो पुण्याचा प्रभाव आहे, तो कुठे ना कुठे अडचणीच्या वेळा कामाला येतो, असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये उल्लेख. आपण विषयाला धरूनच जर विचार केला तर जिवंतपणी माणूस धडपडतो कशासाठी, तर चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे आणि समाजामध्ये पद, पैसा आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी आपल्याला साध्य झाल्या पाहिजे. आयुष्यभर धडपड असते ती या सगळ्या गोष्टींसाठी असते. आणि हे करत असताना सामाजिक कर्तव्य म्हणून आपण आपल्या उत्पन्नातून काही गोष्टी ज्या असतील, काही भाग असेल त्यातला, किंवा पैशाच्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त इतर काही मार्गाने आपण समाजामध्ये ज्या गोष्टी कमवल्या आहेत, ज्या गोष्टी अर्जित केल्या आहेत, त्याचं उतराई होण्याचं किंवा त्याचं ऋण फेडण्याचं एक आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून आपण काहीतरी दान केलं पाहिजे, असं आपली संस्कृती आपल्याला सुचवते. पण यामध्ये काय होतं की प्रत्येक गोष्ट पैशाने नाही आपण मोजू शकत, प्रत्येक गोष्ट आपण वस्तुरूपाने नाही मोजू शकत. अशा कितीतरी गोष्टी असतात की त्यासाठी आपल्याला एक सामाजिक भान आपल्याला असेल तर आपण नकळतपणे काही काही कर्तव्य आपण करून जाऊ शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक भाग येतो, तो म्हणजे रक्तदान हा एक महत्त्वाचा भाग येतो. दुसरी गोष्ट अवयवदान. यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. एक म्हणजे वय 18 वर्ष किंवा 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्ती असेल तर तो कायद्यानुसार याच्यासाठी संमती देण्यासाठी पात्र मानला जातो. किती वयापर्यंत कुठले अवयव दान करता येतात त्याला पण काही लिमिट असतं, आणि कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग मूळ मुद्द्याकडे. याच्यामध्ये 3 प्रकारचे जर ढोबळमानाने वर्गीकरण पाहिलं तर 3 पद्धती येतात. लाईव्ह ऑर्गन डोनेशन, डिसीज ऑर्गन डोनेशन आणि टिश्यू डोनेशन. म्हणजे काय की व्यक्ती जिवंत आहे, पण जिवंतपणी सुद्धा तो त्याच्या शरीरातले काही अवयव किंवा काही भाग आहे तर तो गरजवंताला डोनेट करू शकतो. त्यात कुठला भाग येतो, तर जिवंतपणी माणूस 2 किडनी आहेत त्यातली 1 किडनी देऊ शकतो, एक जीवन वाचवू शकतो, किंवा एका माणसाला तो दीर्घायुष्य देऊ शकतो. 2 फुफ्फुस आहेत त्यापैकी 1 फुफ्फुस देऊ शकतो. लिव्हर आहे किंवा यकृत आहे त्यातला काही भाग 25 ते 30% पर्यंतचा भाग आहे तो जिवंतपणे डोनेट करू शकतो आणि एक माणसाचं आयुष्य वाचवू शकतो. तसंच स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास त्याचा सुद्धा साधारणतः 20% 25% पर्यंतचा भाग आहे तर तो जिवंतपणे डोनेट करता येतो आणि एका व्यक्तीचं जीवन आपण वाचवू शकतो. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे डिसीज ऑर्गन डोनेशन. एखादा व्यक्ती अपघातामध्ये गंभीर आहे किंवा एखाद्या आजारपणामुळे गंभीर आहे आणि त्याला काही अवयवाची गरज आहे, जीवन जगण्यासाठी तो धडपडतोय, स्ट्रगल करतोय, त्याला काही अवयवाची गरज आहे. अशा व्यक्तीला ज्यावेळेला एखादा व्यक्ती मृत्यूशय्येवर असताना जे काही अवयव दान करतो, 2 पद्धतीचे मृत घोषित करण्याच्या पद्धती आहेत. एक आहे ब्रेन डेड आणि दुसरी आहे ती हार्ट फेल्युअर डेड. आपल्याकडे जोपर्यंत हृदय सक्रिय आहे तोपर्यंत त्याला जिवंतच मानलं जातं, त्याच्यावरती तुमचे कुठले विधी लगेच केले जात नाही. पण ब्रेन डेड असलेला व्यक्ती किंवा पूर्णपणे डेड घोषित केलेला व्यक्ती त्याच्या मृत्यूच्या नंतर काही तासाच्या आत त्याच्यातले सक्रिय असलेले अवयव हे वैद्यकीय टीम जी असते, डॉक्टर्स टीम असते, तर ती त्याच्यातून काढून घेऊ शकते. त्याला योग्य पद्धतीने जतन केलं जातं आणि ते गरजवंतापर्यंत पोहोचून नंतर त्याला इम्प्लांट केलं जातं किंवा ट्रान्सप्लांट केलं जातं. ही जी प्रोसेस असते हिला म्हटलं जातं डिसीज
ऑर्गन डोनेशन. याच्यामध्ये कोणकोणते भाग डोनेट करता येतात? तर हार्ट, लंग्स, किडनीज, नंतर लिव्हर, स्मॉल इंटेस्टाईन किंवा स्मॉल बावेल म्हणतात, लहान आतडं, पॅन्क्रियास, कॉर्निया. आणखी कुठला भाग देता येतो? बोन मॅरो किंवा हाडांच्या काही भाग, हे सुद्धा ऑर्गन डोनेट करता येतात. आणि तिसरा भाग येतो तो म्हणजे टिश्यू डोनेशन. जिवंतपणी झालेला भाग असतो, मृत झाल्यानंतर सुद्धा काही तासाच्या आत करता येतो. त्याच्यामध्ये काय तर स्किन, बोन मॅरो, बोन्स आणि ब्लड. टिश्यू म्हणजे काय? उती. पेशंटचा समान कार्य करणाऱ्या पेशंटचा समूह म्हणजे उती असतो किंवा टिश्यू असतो. आता आपल्याला या कार्यशाळेच्या निमित्ताने किंवा आपल्या युनिव्हर्सिटीने जे काही आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे करायचं आहे, त्याचे दोन्ही मुद्दे आपण घेऊयात. एक म्हणजे नेत्रदानाच्या बाबतीमध्ये थोडासा 2-3 गोष्टी मी सांगतो आणि रक्तदानाच्या बाबतीत सांगतो. हे रक्तदानाच्या बाबतीमध्ये मला माहित नव्हतं, पण सरांनी अचानक जेव्हा सांगितलं ना की रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करायचंय, तर खरं सांगतो की हा एक खूप तरुणांसाठी, मुला-मुलींसाठी खूप चांगली संधी आहे समाजामध्ये आपलं योगदान देण्याची. ते सुद्धा आज तुम्ही समजा आई वडिलांच्या आर्थिक सगळ्या क्षमतेवर तुम्ही डिपेंड आहात. आज तुम्हाला तुमची कॉलेजची फी भरायची असेल किंवा तुम्हाला जे काही तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यासाठी कदाचित तुम्ही अजून पुढे जॉब करत नसाल, काही अर्निंग नसेल, तुम्ही अजून घरच्यांवर डिपेंड आहात. अशा परिस्थितीत सुद्धा समाजाचं उतराई होण्यासाठी, काहीतरी देण्यासाठी, खिशात हात न घालता, आई वडिलांकडून पैसे न मागता काहीतरी देण्याची जी भावना आहे, तिला एक चांगली वाट आपल्याला आहे, ती रक्तदान शिबिराची आहे. तुम्ही रक्तदान करून समाजाचं काही ऋण फेडू शकता. आणि आज तुम्ही समजा इथे आज सुट्टीचा दिवस नेमका असल्यामुळे संख्येने आपण कमी जण आहोत, पण आपल्या प्रत्येक जण आपापल्या 5-5 मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत हा संदेश पोहोचवू शकतात. आणि सर लवकरच रक्तदान शिबिराचं आयोजनाचं काहीतरी जी तारीख मिळेल किंवा जे आयोजन दिलं त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तुम्ही रक्तदान करून आपलं एक सामाजिक उतराई होण्याची जी कर्तव्याची भावना आहे तर ती पूर्ण करू शकता. आता याचं एक थोडीशी क्लिप पण मी मुद्दाम बनवायला घेतलेली. सर तुम्हाला मी ती दिलीच ती, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते आव्हान पोहोचवायला चांगली एक गोष्ट मिळून जाईल. तर रक्तदान ज्या वेळेला एखादा व्यक्ती करतो तर तो एक बॅग रक्त म्हणजे किती धरलं जातं? 300 मिलीलिटर, 300 ml. तेवढंच रक्त फक्त त्याच्या बॉडीमधून, त्याच्या शरीरामधून काढलं जातं. ॲव्हरेज रक्त किती असतं शरीरामध्ये? 5.2 लिटर. सरासरी जर एखादा व्यक्ती जर का 65 ते 70 किलो वजनाचा व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये 5 लिटर आणि 200 मिली सरासरी एवढं 5.25 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये असतं. त्यातलं फक्त 300 मिली रक्त घेतलं जातं आणि ते 300 मिली रक्त सुद्धा आपल्या बॉडीमध्ये पुढच्या 24 तासामध्ये पुन्हा रिजनरेट होतं, पुन्हा तयार केलं जातं. त्यामुळे हानिकारक असं काही नाही. दुसरी गोष्ट की बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला काही ट्रीटमेंट पद्धती असतात त्या ठिकाणी रक्तमोक्षण हे एक सांगितलं जातं किंवा काही ब्लड लेडिंग सांगितलं जातं. त्यावेळेला किती 20 ml, 50 ml, 100 ml रक्त त्यातून फक्त घेतलं जातं. काही ठिकाणी जलौका वापरले जातात, जळवा वापरले जातात, काही ठिकाणी डायरेक्ट सिरिंजने घेतलं जातं. ते अगदी थोडं घेतलं जातं. तो ट्रीटमेंटचा भाग असतो. हा जो आहे हा डोनेशनचा भाग आहे. या ठिकाणी माफ ठरलेलं आहे. ते तेवढं सुद्धा जर का 24 तासाच्या आतमध्ये आपल्या बॉडीला पुन्हा मिळतंय, जे तयार होणार रक्त हे खूप चांगलं शुद्ध आणि फ्रेश तयार होतं एकदम. स्किन डिसीजेस असतील, पिंपल्स असतील, तुमच्या वयामध्ये सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम जे असतात ते पिंपल्स, स्किन डिसीज, मुरूम येणं चेहऱ्यावर, ह्या गोष्टी असतात. ज्यावेळेला तुम्ही ब्लड डोनेट करता त्याच्यानंतर जे नवीन फ्रेश रक्त तयार होतं त्याच्याने तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या कुठल्याही एक गोळी औषधाच्या शिवाय ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपोआप मार्गाला लागतात. हा नकळत होणारा एक फायदा. फक्त मुलींच्या बाबतीमध्ये तुमचं वजन, हिमोग्राम वगैरे बघितला जातो किंवा हिमोग्लोबिन बघितलं जातं. सरसकट ते प्रत्येकाचं ब्लड घेतलं जाईल असं नाही. तुमचं HP किती आहे, तुमचं वजन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण बघितल्या जातात. पण महत्त्वाचं आणखी एक गोष्ट घडते, ज्यावेळेला आपण रक्त देतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती जे एक समाधान असतं, आपला जो आनंद असतो, त्याची कुठल्या पैशामध्ये आपण किंमत नाही करू शकत. मी स्वतः 3 वेळेला रक्तदान केलेलं आहे आणि 3 वेळेला इमर्जन्सी मध्ये केलेलं आहे. कारण
रेअर ब्लड ग्रुप जो म्हटला जातो ओ निगेटिव्ह, तोच माझा रक्तगट आहे. आणि ज्या ज्या वेळेला कुठे सर्जरीला आमच्या हॉस्पिटलमध्ये, हे सगळे कॉलेजच्या दरम्यान झालेल्या गोष्टी आहेत, तर आमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा जेव्हा रक्ताची एकदम इमर्जन्सी लेवलला गरज पडते आणि ओ निगेटिव्हचा कुठे डोनर भेटत नाही, त्यावेळेला मी उपलब्ध असायचो. तुम्ही कधी पण सांगा कुठं जाऊन द्यायचं ते सांगा आणि मी रक्तदान करत होतो. ते त्यावेळेची संधी असते आणि तिथून पुढे एक चांगला नागरिक म्हणून आपण जेव्हा समाजात वावरतो त्यावेळेला हे आता जे आपले बीज आपल्याला रोवले जातात त्याचा पुढे आपल्याला चांगला नागरिक घडत असताना, समाजाचा एक हिस्सा होत असताना आपल्याला निश्चित चांगला फायदा होतो. आता ज्या वेळेला 1 युनिट बॅग आपण रक्त देतो त्याच्या वेळेला एका वेळेला आपण कमीत कमी 4 माणसांचे जीवन वाचवू शकतो. कसं? रक्ताचे वेगवेगळे घटक असतात. रेड ब्लड सेल्स किंवा आरबीसीस, रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतात. नंतर म्हणजे रक्तातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी, चपट्या पेशी आणि प्लाझ्मा म्हणजे जो द्रव पदार्थ असतो, पातळ पदार्थ. जेव्हा एक बॅग रक्त घेतलं जातं तर त्याचं जेव्हा सगळे फ्रॅक्शन्स वेगळे केले जातात, त्याचे घटक वेगळे केले जातात, तर मग त्याचे 4 घटक वेगळे केले जातात: आरबीसीस, डब्ल्यूबीसीस, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. आणि 4 वेगवेगळ्या पेशंटला इमर्जन्सी मध्ये 4 घटक जर वेळेत दिले गेले तर 4 माणसांचे जीवन वाचू शकतं. आणि एक चांगला सुदृढ व्यक्ती दर 3 महिन्याला रक्तदान करू शकतो. दर 3 महिन्याला म्हणजे वर्षातनं 4 वेळा तो रक्तदान करू शकतो. 18 वर्षापासून 50 वयापर्यंत जरी त्याने रेग्युलरली रक्तदान केलं तरी तो 32 वर्ष रक्तदान करणार. म्हणजे जवळपास तो जीवन वाचवण्याच्या हिशोबात जर कॅल्क्युलेशन केलं तर कमीत कमी 100 लोकांचं, 104 लोकांचं जीवन तो वाचवू शकतो. एवढं आपल्या शरीरामध्ये नकळत आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, एक पैसा खर्च न करता. रक्तदानाचं मला वाटतं हे आपण महत्त्व समजू आणि जे रक्तदान शिबिर आपल्या प्रिमायसिस मध्ये ऑर्गनाइज केलं जाईल तर त्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नक्की घ्या. जे उपस्थित आज नाहीयेत आपल्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत सुद्धा संदेश पोहोचवा आणि सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यायला द्या. आता दुसरा विषय, आता अवयवदानाच्या बाबतीत प्रत्येकात बोलत जायचं नाहीये, पण नेत्रदान. तर नेत्रदान म्हटलं की बऱ्याच जणांना, म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेला फायनल इयरला आम्हाला ऑप्थॅल्मॉलॉजी हा विषय होता, त्यावेळेला बऱ्याच मुलांचं त्यावेळेला सुद्धा कन्सेप्ट थोड्याशा जे होत्या त्या अस्पष्ट होते की डोळा, एका माणसाचा डोळा दुसऱ्या माणसाला दिला जातो म्हणजे काय दिलं जातं? पूर्णच्या पूर्ण डोळ्याचं बुबुळ काढून दुसऱ्या माणसाला डोळ्याचं बुबुळ बसवलं, पूर्णच्या पूर्ण आयबॉल आहे तो बसवला जातो का? गैरसमज असतात. तर थोडंसं त्याच्यासाठीच फक्त आजचं जे डिस्कशन आहे तेवढं, तर तसं होत नाही. डोळ्यातला जो काळ्या बुबुळाचा जेवढा भाग असतो, कॉर्निया, तेवढा फक्त मृत व्यक्तीचा किंवा ब्रेन डेड व्यक्तीचा किंवा कम्प्लिटली डेड व्यक्तीचा पहिल्या 6 तासाच्या आतमध्ये तो घेतला जातो, तो प्रिझर्व केला जातो आणि आवश्यक असेल त्या व्यक्तीला तो दिला जातो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतो कम्प्लीट थिकनेस ग्राफ्ट आणि एक असतो पार्शियल थिकनेस ग्राफ्ट. आधीच त्याची काहीतरी 0.7 mm पर्यंत इतकी बारीक असतात ते पातळ आवरण आहे, ते पूर्णच्या पूर्ण, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यातला वरचा काही भाग फक्त वरचा स्लाइस काढल्यासारखा, जसे आपण काकडीचे स्लाइस करतो तसं वरच्यावर फक्त त्याचा स्लाइस काढल्यासारखा इतका पातळ भाग फक्त तो वरच्यावर घेतला जातो आणि तो पेशंटच्या डोळ्यावरती, काळ्या बुबुळावरती तो ग्राफ्ट केला जातो. त्यावेळेला काही मेडिसिनची आवश्यकता असते, इम्युनो कॉम्प्रोमाइज, इम्युनो सप्रेसिव्ह असे ते काही मेडिसिन वापरावे लागतात, जेणेकरून तो जो ग्राफ्ट असतो तो ग्राफ्ट त्या ठिकाणी पूर्णपणे जुळला पाहिजे. नाही तर आपल्या शरीरामध्ये कुठली पण आउटसाइडची बॉडी किंवा आउटसाइडचा दुसरा काही पदार्थ आपल्या बॉडीमध्ये आला तर आपली बॉडी त्याला ऍक्सेप्ट करत नाही, त्याला बाहेर टाकायचं किंवा त्याच्यावरती आपल्या पांढऱ्या पेशी किंवा इतर सैनिकी पेशी, लिम्फ त्याच्यावरती आघात करतात, हल्ला करतात आणि त्याला नष्ट करून टाकतात. आणि ते पूर्णच्या पूर्ण दुसऱ्या माणसाच्या डोळ्याचं कॉर्निया काढून आपल्या डोळ्यामध्ये जर का आपण बसवलेला आहे, डॉक्टरांनी तो बसवून दिलेला आहे, तर तो ऍक्सेप्टच होईल का? ते होणार नाही. त्यासाठी काही दिवस आपल्याला काही मेडिसिन असे दिले जातात की आपली प्रतिकार शक्ती त्याला नष्ट करू नये. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करून डोळ्याचं प्रत्यारोपण, कॉर्नियाचं प्रत्यारोपण करण्यात येतं. आपल्या नगर जिल्हा रुग्णालयामध्ये नेत्र रोग कक्ष आहे. साधारणतः 5-6 वर्षापूर्वी आम्हाला सुद्धा, जेव्हा मी एक 6 महिन्याच्या ट्रेनिंगला तिथे होतो,
त्यावेळेला तिथल्या नेत्रपक्षाचे जे कोऑर्डिनेटर होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शनासाठी एक 10-15 मिनिटं असंच तुम्हाला जसं सांगतोय मी तसं सांगितलं होतं. तर आमच्याकडे हजारो फॉर्म पडून आहेत, नेत्रदानाचे हजारो फॉर्म पडून आहेत, पण प्रत्यक्ष ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीची मृत्यू घटना घडते त्यावेळेला त्याचे डोळे जे असतील तर ते आमच्यापर्यंत त्याचं दान पोहोचत नाही. का होतं असं? कारण बऱ्याचशा सामाजिक प्रतिष्ठान असतात, बऱ्याचशा नेत्यांचे पुढाऱ्यांचे वाढदिवस वगैरे साजरे केले जातात आणि त्यावेळेला रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घडतात, तसे नेत्रदान शिबिर सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात. आणि त्या ठिकाणी सगळेजण संकल्प खूप करतात, सगळेजण फॉर्म भरून देतात आणि त्या फॉर्मचा कट्टाच्या कट्टा तिथे जाऊन तो असंच चालतो. पण प्रत्यक्षामध्ये एक तर मृत्यूच्या घटना काही वारंवार घडत नाही, तरुण मुलांमध्ये नाहीच नाही. पण जरी घडल्या तरी काही तासाच्या आत, 4 ते 6 तासाच्या आत त्याचा डोळ्याचा कॉर्निया आहे तो तिथून घ्यायचा असतो, प्रिझर्व करायचा असतो. या घटना घडून येत नाही. 2 गोष्टी असतात की त्याच्यासोबत संमतीपत्र सुद्धा लागतं. संमतीपत्रामध्ये 2 साक्षीदार लागतात आणि त्या 2 साक्षीदारांपैकी एक माणूस घरातला असावा लागतो जो लवकरात लवकर तिथे इंटिमेशन देऊ शकेल, मृत्यूची घटना घडल्याच्या नंतर कळू शकेल. तर आपल्या भारतामध्ये आज आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिला नंबर बाजी मारलेली आहे. खूप प्रचंड प्रमाणामध्ये डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रम असा एक सेपरेट कार्यक्रम जवळपास गेल्या 35-40 वर्षापासून राबवला जातोय भारतामध्ये. आणि हा अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबवण्याच्या तेव्हापासूनचे जे गांभीर्य आहे तेव्हापासून हे प्रमोशन केलं जातंय, परंतु तशी मागणी आणि पुरवठा त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. खूप लोकांना डोळ्याची गरज आहे, दृष्टीची गरज आहे आणि आपण जर असा काही चांगला संकल्प करून कडीला जाईल अशी पूर्ण दक्षता घेऊन जर नेत्रदानामध्ये सहभाग करू शकलो किंवा समाजामध्ये त्याच्याबाबत आणखी गैरसमज बाजूला सारून आपण जर का चांगल्या पद्धतीने मेसेज प्रसारित करू शकलो तर आपण कितीतरी दृष्टीहीनांना, त्यांना जन्मापासून म्हणा किंवा काही घटनांमुळे म्हणा जे जग बघू शकत नाही अशा लोकांना पुन्हा आपण दृष्टी दिल्याचं आपण एक समाधान आपण मिळवू शकतो. माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो कीर्तीसाठी, प्रसिद्धीसाठी प्रयत्न करत असतो, परंतु मृत्यूनंतर सुद्धा आपलं नाव राहावं याच्यासाठी माणूस काय करतो, कुठेतरी शाळेला म्हणा, कुठेतरी धार्मिक ठिकाणी, मंदिरांमध्ये काहीतरी दान देत असतो आणि तिथे त्याच्या शिक्षिलालेख असतो, तिथे त्याचं नाव राहतं, एखाद्या वेळेला फोटो राहतो आणि सर्वच जण एवढं मोठं दान काही करू शकत नाही कारण तिथे लागतो पैसा. परंतु अवयवदान करून आपण एखाद्या कुटुंबामध्ये कायमस्वरूपी आपलं नाव अजरामर राहू शकतं. मरावे परी कीर्ती उरावे म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने अवयवदानाच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी अजरामर होऊ शकतो. त्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये हा संदेश आणखी जास्तीत जास्त प्रसारित केला तर कोणाला आणखी याच्याबद्दल माहिती हवी असेल तर जिल्हा रुग्णालयामध्ये नेत्ररोग कक्षामध्ये त्या ठिकाणी त्याच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे फॉर्म आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पण उपलब्ध आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे आता कोऑर्डिनेटर आता त्यांचं नाव मला आठवत नाही, परंतु नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही डायरेक्ट भेटू शकता आणि तुम्हाला तिथे सगळी सुविधा तिथे उपलब्ध आहे त्याची माहिती मिळू शकते. संकल्प मात्र रक्तदानाचा सर्वांनी तिथून जाताना घ्या आणि आपल्या प्रत्येकाने आपल्या 5-5 मित्रांपर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचवा. अजून एक गोष्ट असते तिचा आज उल्लेख करणं गरजेचं नाही, पण तरी सुद्धा मला मोह आवरत नाही म्हणून सांगतो. देहदान ऐकलंय का तुम्ही? बॉडी डोनेशन नाही कोणी आपल्या माहितीत कोणी केलंय का? रयतचे एक पदाधिकारी होते काँग्रेसचे श्रामपूरचे रावसाहेब शिंदे. काय असतं की व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर त्याचं जे पार्थिव शरीर असतं तो ज्या धर्मात असेल त्या पद्धतीने त्याचे सगळे अंतिम संस्कार किंवा अंत्यविधी केले जातात, बरोबर. शेवटी काय होतं, ते मातीमोलच होतं ना. एक तर ते राख होतं किंवा जर त्याचा दफनविधी केला असेल तर ते मातीमध्ये मिसळून जातं, उरत काही नाही. परंतु जर त्याचं जिवंतपणी त्याची इच्छा असेल म्हणून
किंवा त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या कुटुंबाची जर इच्छा असेल तर ते त्याची बॉडी डोनेट करू शकतात. आणि या बॉडीचा उपयोग कसा होतो की मेडिकल कॉलेजेसला पहिल्या वर्षाला अॅनाटॉमी हा विषय असतो. मेडिकल कॉलेजेसमध्ये मग आसपासच्या पुढे जरी आधीपासून त्याची व्यवस्था करायची सोय असते आधी तशी MBBS चे असतील, BMS चे असतील, BHMS चे असतील, जो तो जवळपास, तर त्या ठिकाणी ती बॉडी त्या मुलांचा पहिल्या वर्षाला डिसेक्शनसाठी किंवा शवविच्छेदनासाठी ती त्या ठिकाणी पुरवली जाते. आणि मुलं डॉक्टर होण्यासाठी पहिल्या वर्षात जेव्हा अभ्यास करत असतात तर संपूर्ण शरीर रचना अॅनाटॉमी तर ती प्रत्यक्ष त्या बॉडीचं शवविच्छेदन करून किंवा डिसेक्शन करून त्या ठिकाणी ते मुलं शिकतात. अशा पद्धतीने व्यक्ती जिवंतपणी जे काही पुण्य कमवतोच, परंतु त्याच्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा तो त्याच्या देहदानाच्या रूपाने, अवयवदानाच्या रूपाने खूप काही सामाजिक कार्य तो करून जाऊ शकतो आणि अजरामर अशी कीर्ती त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना खूप सारे पुण्य आणि आशीर्वाद लाभत असतात, ते सुद्धा तो प्राप्त करू शकतो. एवढं बोलून मी थांबतो.